विरोधक शिवेंद्रराजे भोसले जे आहेत ते म्हणतात की आपल्या सातारा जावली मतदारसंघातले काही ओळख नसताना आपण उभं राहत आहेत, आपण विकास काय करणार सातारा जावलीचा? नाही, ज्यावेळेस ते सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करायला जेव्हा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी जावलीतल्या लोकांना तरी पुन्हा माहिती आहे. त्यामुळं असं जनतेच्या मनामध्ये माणसाची ओळख ही संघटनेच्या माध्यमातून, ही त्याच्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून आणि आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आपला चेहरा ओळखीचा आहे, तर ते थोडेसे म्हणजे त्यांना कदाचित माहिती नाही. सगळेच लोक, मी ज्या सातारा शहरामध्ये वावरतो आहे त्यामुळे मलाही तेवढेच लोकांचा जनसंपर्क माहिती आहे. आणि जेव्हा राजकीय सत्ता असते तेव्हा माणसं सामाजिक राजकीय विकासाचं काम करतात. आता जेव्हा आमच्या हातात सत्ता येईल त्यावेळेस नक्की आम्ही विकासाची कामं सुद्धा करू. तर आपल्या विकासाचा अजेंडा काय राहील सातारा आणि जावळीचा? मुळात विकासाचा अजेंडा प्राधान्यक्रमानं MIDCची जी असुरक्षित भावना आहे ती पहिली मिटवून टाकणे, चांगले उद्योगांना आणण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांना आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी राज्य शासनाच्याकडून असेल, केंद्र शासनाच्याकडून असेल, त्यासाठी उद्योजकांना पाठबळ देणे. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी जे युवक आज प्रयत्न करत आहेत त्यांनासुद्धा मदत करणे. त्याबरोबरच शहराच्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आज आमच्या बघतोय, मी शाळेत असताना इथं बससुद्धा ST विभागाच्या वतीनं चालू होती. आज नगरपालिकेला साधी सिटी बस चालू करता आली नाही 30 वर्ष. आज मुला शाळेत जेव्हा माझ्याकडचा सदर बाजारातला एखादा मुलगा शहरातल्या ठिकाणी शिकायला येतो त्यावेळी त्याच्या आईवडिलांना त्याचा वेळ खर्च करून, त्याच्यासाठी पेट्रोल डिझेलचा इंधनाचा खर्च करून जे मध्यमवर्गीय आहेत त्यांना यावं लागते, सोसावं लागते. केवळ सत्ता असूनसुद्धा तुम्हाला स्वतःची प्रश्नाची सोडवणूक या सातारच्या जनतेची करता आली नाही आणि पुन्हा तुम्ही अजून सत्तेची अपेक्षा करता, कितपत योग्य आहे? तर MIDC बाबतीत आपण असुरक्षितता भावना म्हणणार, त्याच्यामागचा आपला उद्देश काय? देश असा आहे की जो सुरक्षित असते तर उद्योग सगळेच इथं राहिले असते. तर त्यांना आपल्याला सुद्धा जेव्हा राजकीय आपण एखादं नेतृत्व करतो तर त्या उद्योजकाला सुद्धा तिथं कुठली अडचण येऊ नये, त्याला तांत्रिक असतील, प्रशासकीय असतील, याचं पाठबळ पुरवण्याची जबाबदारी ही तिथल्या संबंधित लोकप्रतिनिधींची असते. ती कमी तुमच्याकडून झाली नाही. त्यामुळे बरेचसे उद्योग साताऱ्यातले निघून गेले. म्हणूनच युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्नसुद्धा निर्माण झाला.